जय हिंद मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आपण रेल्वे। जसे की एखादी रेल्वे खांब्याला ओलांडते, उभ्या माणसाला ओलांडते, झाडाला ओलांडते आणि उभ्या माणसाला ओलांडताना आपल्याला काय लागतो वेग, वेळ आणि रेल्वेची लांबी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत, खांब्याला ओलांडताना, झाडाला ओलांडताना, उभ्या माणसाला ओलांडताना। बघा आता पहिलं प्रॉब्लेम काय म्हणते की 180 मीटर लांबीची आगगाडी ताशी 144 किलोमीटर वेगाने एका खांब्याला किती वेळा ओलांडते। तर बघा वेळ वेळ बरोबर अंतर भागेला वेग। आपण दिलेली माहिती आपण एक एक लिहून घेऊ। अंतर काय दिलेलं आहे 180 मीटर, किती आहे 180 मीटर। वेग किती येते 144 किलोमीटर पर आवर। जर लांबी मीटर मध्ये असेल तर वेग काय पाहिजे आपल्याला मीटर पर सेकंद। मग आपल्याला कन्वर्ट करायला लागते किलोमीटर पर आवर चं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये जर करणं असेल तर गुणिले 5/18 करावं लागते आणि मीटर पर सेकंदचं किलोमीटर करणं असेल तर गुणिले 18/5 करावं लागते। ठीक आहे, मग याप्रमाणे आपण 180 144 गुणिले 5/18 केलं। किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद। आता सॉल्व करू। खालचा 18 काय येतो वर 180 गुणिले 18 भागेला 144 गुणिले 5। आता करू आपण काटछाट। बघा 18 1 18, 18 8 144, 4 दुनी 8, 4 3 4 चूक 16, 2 उरले, 4 5 20, 5 1 5, 5 9 45, उत्तर काय येते 9/2 आणि 9 ले 2 न भागले उत्तर काय येते 4.5 सेकंद। म्हणजे आपण काय बोललो वेळ। तो उत्तर काय आपलं इथे 4.5 सेकंदात ताशी 144 किलोमीटर वेगाने धावणारी आगगाडी एका सिग्नल खांबाला ओलांडणे। ठीक आहे, या प्रकारात आपण दुसरं बघू। बघा दुसरं प्रॉब्लेम काय आहे आपलं, ताशी 108 किलोमीटर वेगाने जाणारी गीतांजली एक्सप्रेस एका सिग्नलला 8 सेकंदात ओलांडते। तर गाडीची काय काढलं आपल्याला लांबी काढणं। या प्रॉब्लेम मध्ये मागच्या प्रॉब्लेम मध्ये काय होता वेळ होता, आता आपल्याला लांबी काढणं म्हणजे काय काढणं आपल्याला तर अंतर काढणं। ठीक आहे, मग बघा लांबी म्हणजे काय अंतर आणि अंतर म्हणजे वेळ गुणिले वेग। अंतर काय करतो आपण वेळ गुणिले वेळ। मग सांगा वेळ किती आहे 8 सेकंद। चला 8 सेकंद। वेग किती आहे आपला 108 किलोमीटर पर आवर म्हणजे 108 किलोमीटर पर आवर आला। बघा वेळ आहे सेकंदात आणि वेग आहे किलोमीटर पर आवर, त्याला कन्वर्ट करतो मीटर पर सेकंद। 8 गुणिले 108 गुणिले 5/18। ठीक आहे, आता काटछाट 18 * 108, 5 * 3, 5 * 30, 8 * 3 24 म्हणजे 240 मीटर। जे रेल्वेची लांबी आहे ती किती आहे ती आपली 240 मीटर। ठीक आहे, आणखी बघू एक तिसरा प्रॉब्लेम। बघा या प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलं जाते आता काढला आपल्याला ताशी वेग। बघा आता या प्रॉब्लेम मध्ये 240 मीटर लांबीची आगगाडी म्हणजे अंतर दिलेलं आहे, वेळ पण दिलेला आहे। आता खांब्याला ओलांडताना काय काढायचं आपल्याला वेग। बघा पहिलं प्रॉब्लेम काढला आपण वेळ, दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये काढला आपण लांबी, आता तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये काढू आपण वेग। बघा वेग म्हणजे काय तर वेग म्हणजे अंतर भागेला वेळ। अंतर भागेला वेळ। मग आपलं अंतर किती दिलेलं आहे इथं 240 मीटर। 240 मीटर। वेळ किती दिला आहे वेळ दिला आपल्याला 12 सेकंद। वेळ दिला 12 सेकंद। वेळ दिला 12 सेकंद म्हणजे मीटर पर सेकंद मध्ये विचारलं, जर वेग मीटर पर सेकंद मध्ये विचारलं तर उत्तर काय येते आपलं 12 1 12, 12 दुनी 24, 20 मीटर पर सेकंद। जर वेग असला आपल्याला मीटर पर सेकंद, पण आपल्याला वेग काय दिला इथं ताशी वेग। आपल्याला वेग काय दिला ताशी वेग। तर ताशी वेग काढतो कसं काढा आपल्याला वेग बरोबर अंतर भागेला
वेळ, मग अंतर किती आपलं 240 मीटर, 240 मीटर. आणखी आपला काय वेळ किती आहे 12 सेकंद. पण आपल्याला वेग कोणता पाहिजे ताशी वेग, म्हणजे हा जो वेग काढला कोणता काढला आपण मीटर पर सेकंद. आपल्याला पाहिजे मीटर पर सेकंद कन्वर्ट किलोमीटर पर आवर. त्याला करू आपण 240/12 गुणिले 18/5 म्हणजे आपल्याला आता किलोमीटर पर आवर. आता करू आपण काटछाट 12 1 12 आपण काटछाट करू 12 1 12 12 दुनी 24 5 1 5 5 चूक 20 18 चूक 72 किलोमीटर पर आवर. बघा हे दोन्ही पण उत्तर आहे. जर का ताशी वेग विचारला तर काय करू आपण किलोमीटर पर आवर, आणि जर मीटर पर सेकंद विचारला आगगाडीचा मीटर पर सेकंद वेग किती असं विचारलं तर उत्तर काय आपलं 20 मीटर पर सेकंद. ठीक आहे. या प्रकारे आपण खांब्याला ओलांडताना वेग पण काढला, वेळ पण काढला आणि अंतर पण काढलं. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.